नमस्कार सर्वांना. तुम्ही जर रोज हनुमान चालीसा एक वेळेस जरी वाचत असाल तरी तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतील किंवा त्याचे नियम काय आहे, कशा प्रकारे हनुमान चालीसा आपल्याला वाचायची आहे, कसं आपल्याला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे, कधी करायचा आहे, त्याचा विधी काय आहे, नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं आहे, किती वेळा हनुमान चालीसा वाचायची आहे की जेणेकरून पाठ करताना आपल्याला त्याचे फळ मिळतील. बघा, हनुमान चालीसाचे ना अगणित फायदे आहेत. तुम्ही जर हनुमान चालीसा जर वाचली ना, म्हणजे रोज जरी तुम्ही एक वेळेस जरी वाचायला सुरुवात केली ना, तरी तुम्हाला त्याचे फळ म्हणजे दिसून येतील किंवा तुम्हाला त्याचे आपण जी काही प्रचिती म्हणतो ना, तर ती तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे, किती वेळा करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सुरुवात करते मी. हनुमान चालीसाचे फायदे काय आहे. रोज जर तुम्ही हनुमान चालीसाचा जर पाठ करत असाल तर त्याचे तुम्हाला फायदे काय होणार आहे. तर हनुमान चालीसाचा पाठ जर तुम्ही सुरू केला तर तुमच्या जीवनात जी काही बाधा असेल ती सर्व बाधा नष्ट होण्यास सुरुवात होईल. हे एका दिवसात होत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम नक्की तुम्हाला दिसायला लागेल. नकारात्मक प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. एक दिवस असाही येतो की पूर्णपणे ही निगेटिव्ह शक्ती संपून आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. पूर्ण निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून नष्ट होते. आपल्या घरामध्ये जे काही करणी, बाधा वगैरे, नजर दोष अशा प्रकारे जे काही असतात ते सगळं नष्ट होऊन जातं. हा ह्याचा पहिला फायदा आहे. त्याच्यामुळे हनुमान चालीसाचा पाठ आपल्याला रोज करायचा आहे. त्यानंतरचा फायदा म्हणजे जेव्हा तुमचे सर्व रस्ते बंद होतात, जेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही, सर्व काही संपल्यासारखं वाटत असतं, पूर्णपणे जेव्हा आपण निराश झालेलो असतो, हताश झालेला असतो, आपला कामधंदा, नोकरी नसते, कामधंदा आपलं चालत नाही, बंद पडलेला असतो, आपल्या घरामध्ये कटकटी वाढलेल्या असतात, आपल्या घरामध्ये कलेश होत असतात, त्यानंतर आपल्या घरामध्ये जर आजारपण वाढलं असेल तर अशा वेळेस आपण हनुमान चालीसाचा पाठ करायला सुरुवात करावी. कारण हनुमान चालीसा जर आपण वाचायला सुरुवात केली तर हनुमानजी महाराज आपल्याला रस्ता दाखवत असतात आणि हनुमान चालीसा एक नवीन आशाची किरण आपल्या जीवनात आणत असतात. त्याचसोबत हनुमान चालीसाचा पाठ केल्याने आपले पितरही प्रसन्न होतात. पितृदोष जर तुम्हाला असेल तर हनुमान चालीसाचा पाठ विधीपूर्वक केल्याने आपल्याला आपले पितर चांगला आशीर्वाद देतात आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती येते आणि पितरदोष हळूहळू संपण्यास मदत होते. त्यानंतरचा फायदा म्हणजे हनुमान चालीसाचा पाठ करायला सुरुवात केला तर हनुमानजी महाराज आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला दर्शन देत असतात. जसं की आपण भंडारा देतोय किंवा हनुमान महाराजाचा साक्षात फोटो आपल्याला दिसतो किंवा मंदिरामध्ये आपण हनुमान चालीसा वाचतोय किंवा घरामध्ये बसून आपण हनुमान चालीसाचा पाठ करतोय, असं आपल्याला स्वप्नामध्ये दिसायला सुरुवात होते. त्यानंतरचा फायदा म्हणजे रोज आपण पाठ केल्याने आध्यात्मिक मार्गाकडे आपल्याला ओढ लागण्यास सुरुवात होते. भगवान श्रीराम आणि हनुमानजी महाराजांची असीम कृपा आपल्याला प्राप्त होत असते. एक दिशा आपल्याला मिळत असते आणि चांगल्या रस्त्यावर आपल्याला पोहोचवण्यात हनुमान चालीसा मदत करत असते. असे भरपूर हनुमान चालीसाचे फायदे आहेत. त्याला आपण एका शब्दात म्हणायचं ठरलं तर अगणित फायदे आहे हनुमान चालीसाचे, ते आपण शब्दात सांगू शकत नाही. त्यानंतर म्हणजे हनुमान चालीसाचा पाठ कसा करायचा आहे. हनुमान चालीसाचा पाठ करताना आपल्याला नियमांचे पालन करायचे आहे. नियमांचे पालन न करता आपण कोणताही पाठ किंवा साधना किंवा मंत्रस्तोत्र आपण जे करतो तर ते फलदायी होत नाही. जसं की उदाहरण सांगायचं झालं तर एखादा देवतेचा आपण जर पाठ करत असो किंवा मंत्र म्हणत असो किंवा स्तोत्र म्हणत असतो तर त्या देवांना आपण आमंत्रित करत असतो, बोलवत असतो. तर ते देवता आपल्या घरात प्रवेश करून तेव्हा ते बघतात की आपण नियमांचे पालन करत आहोत की नाही. त्याचप्रकारे हनुमानजी महाराज पण आपल्या घरात येतील आणि तेव्हा ते बघतील की हे नियमांचे पालन करत आहेत की नाही.
जर नियमांचे आपण पालन करत असोल तर ते आपल्या घरातील निगेटिव्ह शक्तींना बाहेर काढतात किंवा नष्ट करतात. तेव्हा आपल्याला तामसिक भोजन घ्यायचं नसतं, तामसिक अन्न आपल्याला खायचं नसतं. तामसिक अन्न खाल्ले तर हनुमानजी महाराज आपल्या घरात येत नाही किंवा तुम्ही जी काय हनुमान चालिसाचा पाठ करता आहे ते फलदायी होत नाही. तुम्ही कितीही हनुमान चालिसाचा पाठ केला किंवा तुम्ही सुंदरकांड केला, बजरंग पाठ केला तरीसुद्धा त्याचा काहीच फळ तुम्हाला मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही नियमांचे पालन करणार नाही तोपर्यंत. म्हणून हनुमान चालिसाचा पाठ करताना नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे. तर याचा पहिला नियम हाच आहे की आपल्याला तामसिक आहार घ्यायचा नाही जेव्हा तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ कराल तेव्हा. त्यानंतर मंगळवारच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे आपल्याला पालन करायचे आहे. तुम्ही मंगळवारपासून सुद्धा हनुमान चालिसाचा पाठ करायला सुरुवात करू शकता किंवा शनिवारपासूनही करू शकतात. तर मंगळवार आणि शनिवार आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. इतर दिवशी नाही केले तरीसुद्धा चालेल. आणि मंगळवार आणि शनिवार आपल्याला मानसिक आणि शारीरिक या दोन्हीबद्दलही ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. वाईट विचार आपल्याला कोणाबद्दलही आपल्या मनात आणायचा नाही. त्यानंतर हनुमान चालिसाचा पाठ शुक्ल पक्षाच्या मंगळवारी किंवा शनिवारी आपण सुरू करू शकतो. तर पाठ आपण किती संख्यामध्ये करायचा आहे तर 3, 5, 7, 11 किंवा 21 या संख्येमध्ये तुम्ही पाठ करू शकतात. त्यानंतर हनुमान चालिसाचा पाठ कराल तर प्रयत्न करावा की एकाच वेळेला करावा. म्हणजे तुम्ही जर सकाळी 6 वाजता जर बसला तर प्रयत्न करायचा आहे की दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला 6 वाजताच बसायचं आहे, तिसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला 6 वाजताच बसायचं आहे. तुम्ही जितक्या दिवसाचा पाठ करणार असाल तितक्या दिवस, जर तुम्ही 21 दिवसाचा करणार असाल तर पूर्ण 21 दिवस तुम्हाला सकाळी 6 वाजताच पाठाला बसायचं आहे. त्यानंतर तुमचं आसनसुद्धा एकच असावं, ते आसन तुम्हाला दुसरं कोणाला द्यायचं नाही. तुम्ही जर एकाच वेळेला पाठ जर केला तर त्याचा प्रभाव हा अतिशय तीव्र तुम्हाला बघायला मिळेल. या नियमांचे तुम्ही जर पालन केले तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. ते वस्त्र कोरं असावं आणि त्यावर तुम्हाला हनुमानजींचा फोटो ठेवायचा आहे किंवा रामाचा फोटो ठेवायचा आहे. फोटो ठेवला तर तो आशीर्वाद देतानीचा फोटो असावा. हनुमान लंका दहन करत आहे किंवा काही युद्ध वगैरे चालू आहे असे फोटो नसावे. तर आशीर्वाद मुद्रामधलाच फोटो आपल्याला त्या लाल वस्त्रावर ठेवायचा आहे. त्यानंतर एक कलावा घ्यायचा आहे. त्याला 11 किंवा 21 गाठी बांधायच्या आहे आणि तो कलावा आपल्याला हनुमानजींना माळेच्या स्वरूपामध्ये वाहायचा आहे, म्हणजे चढवायचा आहे. तुमच्याकडे जर शक्य असेल तर चमेलीचं तेलसुद्धा तुम्ही हनुमानजींच्या फोटोला लावू शकता, सिंदूरसुद्धा लावू शकतात. त्यानंतर मंगळवारी तुम्ही उपवासही करू शकतात. प्रसादाच्या रूपामध्ये तुम्ही बुंदी वाटावी, नाही जमलं तर गुळ फुटाणे वाटावे. तर कोणाला वाटायचा आहे तर तुम्ही आपल्या घरामध्येच घ्यायचा आहे हा प्रसाद. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि त्यामध्ये जी वात तुम्ही टाकाल तर ती शक्यतो कलाव्याचीच असावी. त्यानंतर तुम्हाला धूप लावायचं आहे. संध्याकाळी शक्यतो हा पाठ आपल्याला करायचा आहे. त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकर दिसून येतील. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही 7ला, 8ला, 10ला सुद्धा तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करू शकता. त्याचा रिझल्ट खूप छान आणि खूप लवकर तुम्हाला दिसण्यास मदत होईल. त्यानंतर पाठ सुरू करण्यापूर्वी आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. एक माळ जप करायचा आहे त्याचा. श्रीरामाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे प्रभू, जशी तुलसीदासांनी तुमची भक्ती केली आणि हनुमानजी महाराज प्रसन्न झाले, त्याच प्रकारे तुम्ही आमच्या भक्तीने प्रसन्न व्हा. हनुमान महाराज, तुम्ही आमच्या भक्तीने प्रसन्न व्हा. माझ्या ह्या कार्याला पूर्ण करा. जी कोणती तुमची अडचण असेल ती अडचण तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर श्रीरामाचे एक माळ करायची आहे, जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे. 3, 5, 7, 11 या संख्येमध्ये तुम्ही पाठ करू शकतात. पाठ करताना एका तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा
व पाठ झाल्यानंतर ते पाणी पूर्ण घरात शिंपडा. तुमच्या घरातून निगेटिव्ह एनर्जी जाण्यास मदत होईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येईल. रोज एक वेळेस तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करत असं 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस असा पाठ तुम्ही हा करू शकतात. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल, तुम्हाला आवड असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी 7 वेळेस पाठ करायचा, दुसऱ्या दिवशीही 7 वेळेस करायचा, तिसऱ्या दिवशीही 7 वेळेस करायचा. असं तुम्ही 21 दिवस करू शकता किंवा 11 दिवसही करू शकता. जर तुम्हाला 5 दिवसाचाच पाठ करायचा असेल तर पहिल्या दिवशी 7 वेळेस, दुसऱ्या दिवशी पण 7 वेळेस, तिसऱ्या दिवशी पण 7 वेळेस, चौथ्या दिवशी पण 7 वेळेस आणि 5व्या दिवशी पण 7 वेळेस तुम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही रोज एक वेळेस वाचली तरी सुद्धा चालेल. आणि जर तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये जर हनुमान चालिसा जर वाचत असाल तर एवढं सगळं करायची काहीच गरज नाही. तुमच्या जर काही अडचणी असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही हनुमान चालिसाचा जर पाठ करत असाल तर तुम्हाला हे सगळे नियम फॉलो करायचे आहे. आणि जर तुम्हाला रोज हनुमान चालिसा म्हणायची असेल तर फक्त हनुमान चालिसाचा पाठ करण्यापूर्वी जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम हा मंत्र म्हणायचा आहे, हनुमान चालिसा वाचायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हनुमान चालिसा वाचाल तेव्हा आपल्यासमोर पुस्तक ठेवून आपल्याला हनुमान चालिसा वाचायची आहे. तुमची कितीही पाठ असली तरीसुद्धा तुम्ही कधीही हनुमान चालिसा वाचा, कितीही वेळेस वाचा, पण आपल्याला आपल्यासमोर पुस्तक ठेवूनच हनुमान चालिसा वाचायची आहे. कारण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जो यह पढे हनुमान चालिसा. त्याच्यामुळे हनुमान चालिसा आपल्याला वाचायची आहे, पुस्तक आपल्यासमोर ठेवून वाचायची. खरंच हनुमान चालिसाचे खूप अगणित फायदे आहे. जेवढं हनुमान चालिसाबद्दल बोलाल तेवढं कमी आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ आता इथेच थांबवते. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा. आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.